नमस्कार विद्यार्थी मित्रो, तुमचं स्वागत आहे आपल्या टार्गेट पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपला सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान GK या संदर्भातला. तर महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत GK या संदर्भात. तर चला सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, गोड्या पाण्यातील मासेमारी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर इथे आपण टिक करून दिलेलंच आहे. तर भंडारा. कोणता आहे बरं? भंडारा. पुढचा प्रश्न, आनंदघन. हे सगळे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. आनंदघन या नावाने कोणी संगीत दिलं आहे? तर आनंदघन या नावाने लता मंगेशकरांनी संगीत दिलेलं आहे. त्यांचं स्वतःचं, लता मंगेशकर या गायिका आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर स्वतःचं नाव न लावता त्यांनी आनंदघन हे नाव लावलेलं आहे संगीतासाठी. पुढचा, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे, परंतु याचं आता नाव बदललेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. हॉकी रत्न आपण त्याला म्हणतो भारताचे. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, ओके, हा सगळ्यात क्रीडा पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा वीज पुरवठा किंवा वीज मोठ्या प्रमाणात निर्माण केली जाते? जलविद्युत, सौरऊर्जित, औष्णिक की पवन? तर सगळ्यात जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती महाराष्ट्रात ही औष्णिक विद्युत निर्मितीने केली जाते. औष्णिक विद्युत म्हणजेच आपण त्याला म्हणतो दगडी कोळशापासून निर्माण केली जाणारी जी ऊर्जा आहे ती औष्णिक ऊर्जा आहे. जलविद्युत तुम्हाला माहिती आहे, पाण्यापासून, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी ही औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण केली जाते. कोकणाचे हवामान कसे आहे? कोकणाचे हवामान सम व दमट. कसं आहे? सम व दमट आहे. पुढचा प्रश्न, देशात सर्वाधिक साखर उत्पादन कोठे होते? साखर उत्पादन कुठे होतं सगळ्यात? तर महाराष्ट्रात होतं. सगळ्यात जास्तीत जास्त साखर कारखाने उत्तर प्रदेश किंवा ऊसाचं प्रमाण जे आहे उत्तर प्रदेश जास्त आहे, पण सर्वाधिक उत्पन्न जे आहे ते महाराष्ट्रात केलं जातं. राजा रविवर्मा हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर राजा रविवर्मा हा कोणत्या गोष्टीसाठी? चित्रकलेसाठी प्रसिद्ध होता. पुढे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? हत्ती, पानघोडा, जिराफ की निळा देवमासा? तर देवमासा हा मोठा सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी म्हणजे काय? तर सस्तन प्राणी म्हणजेच प्राणी असून त्यांना दुग्धग्रंथी असतात म्हणून त्यांना सस्तन प्राणी असं म्हणतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच आपल्याकडे प्राणी आहे, पक्षी आहे, परंतु तो प्राण्यांमध्ये मोडतो. कोणता? तुम्हाला माहिती आहे सस्तन प्राणी? तर वटवाघूळ. कोणता बरं? वटवाघूळ. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर काय करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही दाबा. पुढे, कुलाबा हे पूर्वी कोणत्या जिल्ह्याचे नाव होते? कुलाबा हे पूर्वी रायगड याचे जुने नाव, हे लक्षात ठेवा, कुलाबा. ठीक आहे. रत्नागिरीचं पण विभाजन झालेलं आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, हे तुम्हाला माहिती आहे. पुढे 10वा प्रश्न, भारताची सुवर्णकन्या कोणताच म्हणतात? PT उषा यांना भारताची सुवर्णकन्या. तुतारी ही कविता कोणी लिहिली? तुतारी केशव कृष्णाजी दामले. याच्यापैकी केशव कृष्णाजी दामले, प्र.के. अत्रे, आचार्य अत्रे आपण त्यांना संबोधतो, केशव कुमार, कुसुमाग्रज कवी ग्रेस. पुढे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राचे आहे? साहित्य. तर ह्या वर्षाचा दोघांना काय दिलेलं आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. रामचंद्र म्हणजे जे संस्कृत भाषेला मिळालेलं आहे, आणि दुसरं आहे गुलजार. ह्या दोघांना काय मिळालं आहे? या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण आपल्या चॅनलवरती ज्ञानपीठ पुरस्कार असेल की महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे करंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे, तेही आपण व्हिडिओज बनवणार नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज मिळत राहतील. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न, इथे एकत्र दिलेत. तर भारतरत्न हा काय आहे? योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय नेपाळ, सार्क संघटनेचे. आशियाई पहिले गेम 1951 कुठे खेळले गेले? नवी दिल्ली येथे घेतले. पुढे, बांगलादेशची राजधानी कोणती? तर कोणती? ढाका ही बांगलादेशची राजधानी. काठमांडू नेपाळ, इस्लामाबाद पाकिस्तान. कराची हे फक्त शहर आहे पाकिस्तानमधलं. सॉकर हा खेळचे दुसरे नाव. सॉकर या खेळाचे दुसरे नाव फुटबॉल.
ग्रँड मास्टर ह्या किताब कोणासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर तर बुद्धिबळासाठी दिला जातो. कशासाठी? बुद्धिबळ. भारताच्या गुप्तचर यंत्रणा कोणती? तर रॉ. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ. अंध लोक कोणत्या लिपीचा वापर करतात? ब्रेल. मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? वि स खांडेकर. ओके, आतापर्यंत ह्या चौघांनाही काय मिळालेले आहेत? पुरस्कार मिळाले आहेत. मराठीत 4 पुरस्कार मिळाले. ठीक आहे, शिरवाडकरांना मिळाला, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर या चौघांनाही मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यातला पहिला जो मिळाला वि स खांडेकर, दुसरा कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर, तिसरा विंदा करंदीकर आणि चौथा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला. पुढे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. नेक्स्ट, नारंग चषक बॅडमिंटनसाठी संबंधित आहे. महाराष्ट्रात कृषी विभागाचे किती खात्याचे विभाग आहेत? तर हवामान खात्याचे, कृषी विभागाचे नाही, हवामान खात्याचे 9 विभाग केलेले आहेत.